हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हालासुद्धा जर तुमच्या केसांच्या ना खूप साऱ्या समस्या असतील, त्यामुळे तुम्ही खूप जास्त परेशान झालेला असाल, काळजीत असाल, तर आपल्या किचनमधली एक वस्तू वापरा, ज्याच्यामुळे ना तुमचेसुद्धा केस इतके वाढतील की तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. आणि नुसते केसच वाढणार नाही, तर केसांच्या सगळ्या ज्या समस्या असतील ना, तर त्यासुद्धा संपून जातील. तर तुमचे केस स्मूथ, सिल्की, शायनी तर होतीलच. सोबतच केस गळतीमुळे जे टक्कल पडायला आल्यासारखं आपल्याला भीती वाटते ना, तर ते सुद्धा पूर्णपणे नाहीसं होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. आणि केस गळती कमी झाल्यामुळे काय होणार आहे, आपले केस भरपूर वाढायला लागतील आणि लांबसुद्धा होतील. तर चला, त्यासाठी आज आपण वापरणार आहोत घरातलीच एक स्वस्त वस्तू. तर आज इथे एक घेतला मी लाल कांदा. तर कांदा शक्यतो लाल कलरचा जो आहे तोच घ्यायचा. तर या कांद्याचा उपयोग आज आपण आपल्या केसांसाठी करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व प्रोसेस समजून घ्या. तर या कांद्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत, कारण खूप वर्षापासून कांद्याचा वापर केसांसाठी केला जातो. आता त्यानंतर दुसरी गोष्ट इथं मी घेतलेली आहे लिंबू, आणि तिसरी गोष्ट मी इथं वापरणार आहे तेल. आता इथं पॅराशूटचं रेग्युलर तेल मी वापरते, तर तेच तेल मी इथं घेतलेलं आहे. तुम्ही जे कुठलं रेग्युलर तेल केसांना लावत असाल तर ते घ्या, जेणेकरून आपल्या केसांना, आपल्या टाळूला त्या तेलाची सवय झालेली असते. आता इथं ना जो कांदा आहे तो व्यवस्थित मी सोलून घेणार आहे, कारण कांद्याचा इथे आपण वापर करणार आहे. तर कांद्याच्या वापरामुळे काय होणार आहे, केस आपले मजबूत तर होतीलच, त्याचबरोबर भरपूर जास्त वाढायला सुद्धा लागतील. आता कांद्याचा वापर करण्यासाठी काय करायचं, इथं व्यवस्थित एक किसणी घ्यायची आहे छोटीशी, आणि कांद्याना व्यवस्थित किसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला आज आपण कांद्याचा रस जो आहे तर तो आपल्या केसांसाठी अप्लाय करणार आहे. तर तो मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल, किंवा किसणीवर अगदी पटकन होतो, जास्त काही वेळ लागत नाही. आणि कांदा जर तुमचे केस जास्त मोठे असतील, दाट असतील, तर तुम्ही थोडासा मोठा घेतलात तरी चालेल. तर मी या मीडियम साईजचा कांदा आपल्याला शक्यतो बस होतो, कारण त्याबरोबर आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा ॲड करणार आहोत. साधारणतः 1 ते 2 चमचे इतका रस आपल्याला लागणार आहे. आता कांदा व्यवस्थित किसून घेतलेला आहे. आता किसून घेतलेला जो कांदा आहे, तर त्याच्यामधून आपल्याला रस तुम्ही गाळणीच्या मदतीनं सुद्धा घेऊ शकता, पण गाळणीच्या ऐवजी आपण हातानेच अशा पद्धतीनं बारीक केला तर अगदी पटकन आणि खूप भरपूर जास्त रस निघतो. तर तुम्ही इथे बघू शकताय, साधारण 1 ते 2 चमचे इतका कांद्याचा रस निघालेला आहे. आणि हा राहिलेला कांदा आहे तो तुम्ही भाजीसाठी वगैरे वापरू शकता. तर आता इथं 2 चमचे जो आहे तो कांद्याचा रस घेतलेला आहे. आता हा जो कांद्याचा रस आपला 2 चमचे झालेला आहे, तर त्या रसामध्ये ना अजून एक गोष्ट आपल्याला इथं ॲड करायची, ती म्हणजे आहे खोबरेल तेल. आता खोबरेल तेल आपल्या केसांना ना मॉइश्चराईज करण्यासाठी, केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतं, आणि आपले केस त्याच्यामुळे छान सिल्की शायनी होतात, मजबूत व्हायला मदत होते. तर इथे मी 2 चमचे कांद्याचा रस घेतलेला आहे, तर त्याच प्रमाणात 2 चमचे मी साधारणतः नारळाचं तेलसुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे मिक्सचर जे आहे ना, तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचा रस आणि जे आपण खोबरेल तेल ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, याचे बेनिफिट्स आपल्याला खूप चांगले मिळतील. त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे साधारणतः 1 ते 1.5 चमचा लिंबू. आता लिंबामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हिटॅमिन सी भरपूर जास्त प्रमाणात असतं, आणि जर आपल्या डोक्याला खाज येत असेल, किंवा टाळूला खाज येत असेल, केसांमध्ये भरपूर सारा कोंडा झाला असेल, तर या समस्यांसाठी लिंबू खूप जास्त फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे केस आपले छान होतात. डोक्याच्या टाळूचा जर भाग आपला स्वच्छ असेल, त्याच्यामध्ये खाज वगैरे येत नसेल, डॅन्ड्रफ नसेल, तर आपल्या केसांची भरपूर चांगल्या पद्धतीनं वाढ होते, पोषण होतं. आपलं जर व्यवस्थित टाळूची स्वच्छता केली नाही, केसांच्या मुळाशी व्यवस्थित आपण स्वच्छता ठेवली नाही, तर आपण नुसत्या केसांवर होम रेमेडीज करून काहीही उपयोग होत नाही. तर आता हे जे मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे ते व्यवस्थित अगदी परफेक्ट आहे, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी, हेअरफॉल कमी करण्यासाठी, आणि आपले केस सिल्की शायनी आणि मजबूत करण्यासाठी खूपच जास्त उपयोगी ठरणार आहे. तर आता ना इथं केसांचा गुंता जो आहे तर तो व्यवस्थितपणे मी काढून घेतलेला आहे, आणि त्यानंतर ना कॉटनच्या मदतीनं केसांचे छानपैकी अशा पद्धतीनं पार्टिशन करून हलक्या हाताने आपल्याला हा जो कांद्याचा रस वगैरे आपण ॲड केलेला आहे, खोबरेल तेल आणि लिंबू, तर तो आपल्या केसांच्या मुळाला, टाळूला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. आता हा कांद्याचा रस सगळीकडे लावून घेतल्यानंतर ना हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मसाज करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर कांदा आपण ह्याच्यामध्ये ॲड केला आहे, त्याच्यामुळे थोडासा त्याचा वास येतो. जर तुम्हाला तो वास इरिटेबल असेल तर तुम्ही पूर्ण रात्रभर हे अप्लाय करून सकाळी केस धुवू शकता, किंवा जर तुम्हाला नसेल तर 1 ते 2 तास ठेवा साधारणतः, आणि त्याच्यानंतर छानपैकी केस स्वच्छ धुवून घ्या नॉर्मल शॅम्पूने. तर इथे मी आता केस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण हा जो कांद्याचा रस आपल्या केसांना लावलेला आहे ना,
जेणेकरून काय होणार ना, थोड्याच दिवसात आपल्याला त्याचे छानपैकी परिणाम आपल्या केसांवर बघायला मिळतील. केसांची ना वाढ सुरू होईल, केस मजबूत होतील आणि केस गळतीची जी समस्या आपली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ना, तर ती सुद्धा पूर्णपणे कमी होण्यासाठी किंवा नाहीशी होण्यासाठी याचा भरपूर जास्त फायदा होईल. आता कांद्यामध्ये सल्फर असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते आपल्या केसांच्या मुळाला, टाळूला भरपूर जास्त पोषण देतं आणि त्यामुळे काय होतं, केसांची वाढ व्हायला मदत होते. केस गळतीमध्ये याचा खूप जास्त फायदा होतो आणि त्यामुळे काय होतं, केस गळती कमी झाल्यामुळे ना नवीन केस येण्यासाठी सुद्धा याची मदत होते. तुम्ही जेव्हा हे वापराल ना, तेव्हा तुम्ही स्वतः बघाल की तुमचे केस सुद्धा ना दुपटीने तिपटीने वाढायला लागलेत. फक्त कांद्याचा रस केसांवर अप्लाय न करता कांद्याच्या रसाबरोबर खोबरेल तेल आणि त्यानंतर लिंबू असं मिक्सचर तुम्ही एकदा केसांना अप्लाय करून बघा आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा. तुम्ही नक्की दुसऱ्या तिसऱ्या वेळेला हे नक्की तुमच्या केसांना नक्की ट्राय कराल. तर आता ना व्यवस्थित मी इथं केस स्वच्छ केलेले आहेत आणि त्यानंतर ना नॅचरली केस मी सुकवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छानपैकी केसांना ना एकदम शाईन आलेली आहे आणि केस आपले शक्यतो नॅचरली सुकवून द्यायचे. कुठलंही इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे केसांवर जास्त वापरायच्या नाहीत किंवा जास्त कुठलंही केमिकलसुद्धा आपल्या केसांवर वापरायचं नाही, जेणेकरून आपल्या केसांची जी शाईन आहे ना तर ते नॅचरली खूप छान येते. नॅचरली केस आपले मऊ सूत आणि सिल्की शायनी व्हायला मदत होतात. तर इथं व्यवस्थित मी केस विंचरून घेते. केसांमधला जो काही थोडाफार गुंता झालेला असतो केस धुतल्यानंतर तर तो व्यवस्थितपणे काढून घेते, जेणेकरून आता केस माझे नॅचरली सुकलेले आहेत. थोडेफार असतील तर ते घरातली इतर सगळी बाकीची कामं होईपर्यंत ते सुद्धा नॅचरली छानपैकी सुकून जातील. तर इथे ना आठवड्यातून एकदा किंवा जर तुम्हाला कांद्याचा वास व्यवस्थित छानपैकी तुम्ही सहन करू शकत असाल तर आठवड्यातून 2दा तुम्ही छानपैकी कांद्याचा रस तुमच्या केसांना अशा पद्धतीनं खोबरेल तेल आणि लिंबाबरोबर केसांना अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचेसुद्धा केस सिल्की, शायनी, मजबूत, काळेभोर आणि घनदाट लांब सडक व्हायला खूप जास्त मदत होईल. आणि केस जे आहेत ना, नवीन केसांची वाढसुद्धा खूप जास्त चांगल्या पटीने, दुपटीने, तिपटीने होईल. केस गळती भरपूर जास्त प्रमाणात कमी होईल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कांद्याचा रस हा केस गळतीसाठी एकदम रामबाण उपाय आहे. भरपूर आपण वर्षांपासून ही गोष्ट ऐकत आलेलो आहोत की कांद्याच्या रसाचे आपल्या केसांना भरपूर जास्त फायदे आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कांद्याचा रस तुमच्या केसांवर नक्की एकदा अप्लाय करून बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचे रिझल्ट मिळतील. जर तुमचा सुद्धा हेअरफॉल होत असेल तर तो सुद्धा कमी व्हायला नक्कीच जास्त मदत होईल आणि हेअरफॉल कमी झाल्यामुळे ना तुमचे नवीन केस यायला सुरुवात होईल. केस लांबसडक मजबूत व्हायला सुद्धा सुरुवात होईल. तर इथे छानपैकी मी सगळं अप्लाय करून घेतलेलं आहे आणि आता इथे व्यवस्थित केस मी विंचरून घेते. तर अशा पद्धतीनं कांद्याच्या रसाची जी होम रेमेडी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.